नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटच्या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत करते। सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। संतोष देशमुख हत्या प्रकरणी एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी करणार, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातर्फे क्रांती चौकात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध। गाय दूध खरेदी दर कपातीवरून कोल्हापुरात शेतकरी संघटनेचं रस्त्यावर दूध ओतून आंदोलन। आणि अलिबाग मध्ये रंगला वरसोली बीच फेस्टिवल। आता पाहूयात सविस्तर वृत्त। बीड जिल्ह्यामधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाने गेल्या 2 दिवसांपासून हिवाळी अधिवेशन गाजतंय। आज या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अल्पकालीन चर्चेवर रोखठोक उत्तर दिलंय। देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा केली। या खून प्रकरणाचा जो कोणी मास्टर माइंड असेल त्याच्यावर कारवाई करणार असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी केलेल्या वक्तव्याने आता भारतभर निषेध होताना पाहायला दिसून येतोय। या अनुषंगाने आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली क्रांती चौकामध्ये निषेध नोंदवण्यात आलाय। अमित शहा यांनी नुसता राजीनामा नाही तर माफी मागून राजीनामा द्यावा, अन्यथा हे आंदोलन आणखी तीव्र स्वरूपात होईल असा इशारा चंद्रकांत खैरे यांनी दिलाय। देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी ज्या पद्धतीने भारताचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत जे काही लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये जे काही वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी संपूर्ण जगामध्ये देशामध्ये त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे। थोर घटनाकार ज्यांनी घटना लिहिली आणि जी घटना लिहिली ती घटना म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा जी चालवतात त्याच्यासाठी पण ती आहे। पण त्या ठिकाणी त्यांनी ज्या पद्धतीने अमित शहा यांनी त्यांचा असं बोलून घोर अपमानच केला, त्या अपमानाच्या निषेधात शिवसेना संभाजीनगरचे पण केले। आम्ही सर्वजण त्या ठिकाणी याचा निषेध व्यक्त करतो आहोत। अमित शहाचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं हे आंदोलन सगळ्या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेन की अमित शहा यांनी माफी मागितली पाहिजे, राजीनामा दिला पाहिजे, माफी मागून राजीनामा दिला पाहिजे। त्याचं कारण असं आहे की थोर घटनाकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने आज बद्धदलित गोरगरीब जनता संपूर्ण हिंदुस्थानातील नागरिक सर्व धर्मीयांना जी घटना लिहिली त्या घटनेचा हा अपमान झालेला आहे, संविधानाचा अपमान झालेला आहे। आणि म्हणून या कोणत्याही परिस्थितीमध्ये म्हणजे मला एक समजत नाही की संघ परिवाराला हे कसं आवडलं याने असं बोलावं। आज स्वतः त्या ठिकाणी संघ परिवाराचे प्रमुख यांनी सुद्धा घोषणा केली आणि म्हणून आज प्रधानमंत्री असतील किंवा गृहमंत्री असतील यांना त्या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत ज्यावेळेस यूज करायचं त्यावेळेस यूज करतात। ही भारतीय जनता पार्टी यूज अँड थ्रो करणारी आहे आणि म्हणून आता म्हणजे आता त्यांना काही गरज राहिली नाही, कारण त्याचं बहुमत महाराष्ट्रात आलं म्हणून त्यांना असं गरज राहिली नाही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणजे त्यांच्या पुण्याची। आणि म्हणून मला आम्ही सर्वजण या ठिकाणी हे निषेध व्यक्त करतो आणि निषेध व्यक्त करून त्या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र सरकारच्या मार्फत केंद्र सरकारला आम्ही त्या ठिकाणी हे सांगू की कोणत्याही परिस्थितीमध्ये आता बस झालं, जे काही वाटेल तसं त्या ठिकाणी वागणं हे बरोबर नाहीये। आताच आमचे बरेच कार्यकर्त्यांनी काय काय घोषणा दिल्या आपण पाहिलं असेल। आम्ही काही पुतळा त्याच्याला जाळत नाही, त्याच्याला पुतळा जाऊन त्याचं महत्त्व वाढवायचं किंवा आम्ही त्या ठिकाणी त्याला जोडे पण मारत नाही, आता शब्दांनी जोडे मारायचे। आणि म्हणून मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो की आज शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांनी कालच भूमिका मांडली, माननीय आदित्य साहेबांनी सुद्धा काल भूमिका मांडली। त्यांनी सुद्धा निळी टोपी घालून त्या ठिकाणी आंदोलन केलं विधान भवनामध्ये आणि म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे। आणि माझी अशी या सरकारला ताकीद आहे, विनंती नाही ताकीद आहे की जर समजा यांनी राजीनामा दिला नाही अमित शहानी तर हे आंदोलन अधिक तीव्र होईल आणि तीव्र होऊन त्या ठिकाणी सर्वच जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी याचा निषेध व्यक्त करेल। कल्याणच्या योगीधाम परिसरातील अजमेरा सोसायटीमध्ये गुरुवारी संध्याकाळी घडलेल्या प्रकाराची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे।
एकीकडे मनसेने मराठी माणसाला झालेल्या मारहाणीचा निषेध करत आंदोलनाचा इशारा दिला असता, दुसरीकडे आता शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर हल्लाबोल करत त्यांचा राजीनामा मागितलाय. त्याला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मराठी माणसावर अन्याय करणारा कितीही मोठ्या बापाचा असला तरी त्याची गय केली जाणार नाही अशा रोखठोक शब्दात विधानसभेत राज्य सरकारची भूमिका मांडली आहे. ग्राम आसोली येथील सुदामा हायस्कूल मधून अज्ञात चोरट्यांनी 14 ते 15 डिसेंबर दरम्यान संगणक संच आणि पोषण आहारातील 5 क्विंटल तांदूळ, तूर आणि मसूर डाळ, खाद्यतेलाचं पाकिट असा एकूण किमतीचे म्हणजेच 49,000 रुपये किमतीचा मुद्देमाल शाळेतील खोलीचे कुलूप तोडून चोरून नेला होता. आशिष मेश्राम याने काही दिवसांपूर्वी सुदामा शाळेत चोरी केली असून त्याच्याकडे चोरीचं साहित्य ठेवलं असून विक्री करणार अशी खात्रीलायक माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला खात्रीलायक माहिती मिळताच आशिष मेश्राम आणि आरिक संतोष मटाले या दोघांना संशयित म्हणून ताब्यात घेऊन जेरबंद केलं गेलं. त्यांची सखोल विचारपूस केली असता दोघांनीही सुदामा शाळेत चोरी केल्याचं सांगून गुन्हा कबूल केलाय. बातमीपत्रात वेळ झाली छोट्या ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री तसेच भारतीय राष्ट्रीय लोकदलाचे ज्येष्ठ नेते ओम प्रकाश चौटाला यांचं आज दुपारी गुरुग्राम येथे निधन झालं. ते 89 वर्षाचे होते. 5 वेळा हरियाणाचे मुख्यमंत्री पद भूषवलेले ओम प्रकाश चौटाला माजी उपप्रधानमंत्री देवीलाल चौटाला यांचे सुपुत्र होते. हृदयविकाराचा झटका बसल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, पण त्यांचे प्राण वाचू शकले नाही. मिरची हे नगदी पीक असल्याने शेतकरी या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. तसेच भंडारा जिल्ह्यात ही मिरची उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. मात्र याचा फायदा खूप कमी शेतकऱ्यांना होत असून बदलत्या वातावरणामुळे मिरचीच्या उत्पादनात घट झाल्याचं सध्या दिसून येतंय. तसेच कीटनाशक खतांच्या दरवाढीमुळे मिरची उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडल्याचं दिसतंय. शेतकरी हा पारंपरिक शेती करत, धान शेती करत होता, परंतु मिरची हे नगदी पीक असल्यामुळे शेतकरी हा मिरची पिकाकडे वळला. मिरची लागवड शेतकऱ्याने मोठ्या प्रमाणात केली, परंतु निसर्गाचा लहरीपणा आणि वाढलेले खतांचे आणि कीटकनाशकांचे भाव यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे, पूर्णपणे कोलमडलेला आहे. जेव्हा मिरची पिकाला भाव असतो तेव्हा शेतकऱ्यांकडे मिरची नसते आणि जेव्हा शेतकऱ्यांकडे मिरची असते तेव्हा मिरचीला भाव नसतो. अशी विरुद्ध परिस्थिती असल्यामुळे शेतकरी हा पूर्णपणे आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्याने केलेला लागवडीचा खर्च हा सुद्धा निघेनासा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्याने नेमका आता काय करावा हा त्याच्यापुढे एक मोठा प्रश्न निर्माण झाला. ताम्हिणी घाटाजवळ बस दरीत कोसळून 5 जण ठार तर 13 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
चाकण येथून महाडला लग्नासाठी जात असताना आज सकाळी जवळपास 9:30 ते 10च्या दरम्यान ही घटना घडली असून बसमध्ये 40च्या आसपास प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती माणगाव पोलिसांनी दिली आहे. पुण्याच्या लोहगाव येथील जाधव कुटुंबीय पुणे येथून महाडच्या बिरवाडी येथे लग्न समारंभात जात असताना ताम्हिणी घाटातील धोकादायक वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्याने सदर गाडी दरीत पलटली. यामध्ये 2 पुरुष 3 महिला अशा एकूण 5 जणांचा मृत्यू झालाय. बचाव पथक आणि पोलिसांनी जखमींना माणगाव येथील रुग्णालयात पाठवलं असून अपघाताची सखोल माहिती घेत असल्याची माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगेंनी दिली आहे. भंडारा जिल्ह्यात 21व्या पंचवार्षिक पशुगणना मोहिमेची सुरुवात 25 नोव्हेंबर रोजी झाली असून ही मोहीम 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत चालणार आहे. ग्रामीण भागातील 864 गावांमधील पशुधनाची माहिती गोळा करण्यासाठी 78 प्रगणक आणि 16 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या गणनेत गाय, म्हैस, शेळी, मेंढी, डुकरं, घोडे, कुक्कुट, पक्षी यासह पशुपालनासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रसामग्रीची नोंद देखील केली जाणार आहे. सर्व प्रगणकांना पशुधन पर्यवेक्षक पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या व्यक्तींपैकी निवडण्यात आलं असून त्यांना गणनेसाठी विशेष प्रशिक्षण देखील देण्यात आलंय. जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी दर 3000 कुटुंबांमागे 1 प्रगणक नियुक्त करण्यात आलाय. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अँकर. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. पश्चिम महाराष्ट्रातील दूध संघाने गाईच्या दूध दरामध्ये कपात केल्याने शेतकरी संघटना आता आक्रमक झाली आहे. कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी छत्रपती शिवाजी पूल या ठिकाणी स्वतःच्या अंगावर आणि रस्त्यावर दूध ओतून आपल्या मागणीकडे लक्ष वेधलंय. पश्चिम महाराष्ट्रातील दूध संघांनी गाईच्या खरेदी दरामध्ये प्रति लिटर 3 रुपयांची कपात केल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकऱ्याला पूर्ववत दर मिळावं अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. दरम्यान शेतकरी संघटनेने केलेल्या या आंदोलनामुळे गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. मी दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष जुतराम गोडके वडणगे गेले 7 महिने झालं मी सरकारला निवेदन देऊन सुद्धा पशुखाद्याचे दर कमी झालेले नाहीत. गाईच्या दुधात नेहमी सातत्याने कपात केली जाते. 4 रुपये कपात केली, 3 रुपये कपात केली. पशुपालन उत्तम व्यवसाय अडचण देणार आहे. आज युवा पिढीनं प्रत्येक बँकेचं कर्ज काढून गाई खरेदी केल्यात, पण हा दूध व्यवसाय अडचण आल्यामुळं ही पशुपालन उत्तम व्यवसाय करणारी युवा पिढी आज रस्त्यावर येणार आहे. आणि यासाठी सरकारनं जे 7 रुपये अनुदान जाहीर केले ते पूर्वत चालू करावं आणि गाईच्या दुधाला जी 4 रुपये आणि 3 रुपये कपात केल्या ही ताबडतोब थांबवावी. ही जर कपात त्यांनी नाही का थांबवली तर मी उपोषणाला बसून राज्य अभिषेक घालून मी सरकारच्या दारात त्यांना दुधाची अंघोळ काढल्याशिवाय कदापि थांबणार नाही. थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी जालना महानगरपालिकेची यंत्रणा सरसावली असून आतापर्यंत 300 थकबाकीदारांना जप्तीच्या नोटिसा देण्यात आल्यात. यापैकी काही थकबाकीदार सहकार्य करत असून त्यांनी थकबाकी भरल्याची माहिती मनपा आयुक्त प्रियंका राजपूत यांनी माध्यमांना दिली आहे. याच निमित्ताने कर वसुलीसाठी जालना मनपा प्रशासन ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळालं.
आपल्याला माहितीच आहे की आता आपली जालना नगरपालिकेची महापालिका झाली आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे कामाचा लोड आणि लोकांच्या अपेक्षा पण वाढल्या आहेत की नगरपालिकेची महापालिका झाली म्हटल्यावर आपली आता प्रगती झाली पाहिजेत, लोकांना ज्या सोयीसुविधा आहेत त्या दिल्या पाहिजेत. पण तुम्हाला माहितीच आहे की सर्व सोयीसुविधांमध्ये खर्च होतो आणि आपलं जे उत्पन्न स्रोत आहे महापालिकेचं ते मेजरली टॅक्स आहे, मालमत्ता कर. त्याच्यामुळे मालमत्ता कराची जोपर्यंत वसुली होत नाही तोपर्यंत आपल्याकडे फंड्स नसतात आणि ही कामं करायला आपल्याला अडचणी निर्माण होतील. आणि त्याच्यासाठीच आपण आता ही सुरुवात केलेली आहे. आणि बऱ्याच ठिकाणी जवळजवळ 7-8 वर्षापासून काही लोकांची थकबाकी आहे आणि आपण स्वतः त्यांना अप्रोच करतो आहे. त्यांना आपण जप्तीच्या नोटिसा पण द्यायला सुरुवात केल्या, जे आपल्या ॲक्टमध्ये आहे. त्यानुसार आपण आतापर्यंत 300 जवळजवळ जप्तीच्या नोटिसा दिलेल्या आहेत. आणि आज जे आपण पाहत आहे की मी ही जुन्या MIDCमध्ये आहे, तिथे बऱ्याच जणांच्या थकीत रकमा आहेत. तर इथे आपल्याकडे हे उत्सव उद्योग म्हणून आहे, जिथे आम्ही आताच त्यांच्याकडे वसुली केली. ॲक्च्युली त्यांची तयारी होती, त्यांनी चेक पण तयार करून ठेवलेला. जवळजवळ 8 वर्षांची थकबाकी होती त्यांची. तर ही जवळजवळ 1,16,351 रुपयाचा चेक त्यांनी आम्हाला लगेच देऊन टाकला. अमरावती शहराच्या नवीन बायपासवर एका बिबट्याचा अपघाती मृत्यू झालाय. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मृत बिबट्याचं शव ताब्यात घेतल्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केलाय. या परिसरात बिबट्याच्या अपघातात वाढ होत असताना वन विभागाकडून काहीच उपाययोजना करण्यात येत नसल्याची तक्रार येथील नागरिकांनी आणि वन्यजीव प्रेमींनी केली आहे. गेल्या वर्षी मोठा प्रतिसाद मिळालेला वर्सोली बीच फेस्टिवलला अलिबागमध्ये याही वर्षी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. 5 दिवस चालणाऱ्या या फेस्टिवलचं यंदा दुसरं वर्ष असून यामध्ये अनेक मंडळींनी विविध स्टॉल्स लावत या महोत्सवात हजेरी लावली आहे. यावर्षी काही मंडळींनी लावलेल्या टाकाऊ पासून टिकाऊ आणि कलात्मक वस्तूंच्या स्टॉल्सला चांगला प्रतिसाद देखील मिळतोय. नमस्कार, मी ईश्वरी महेश मोहरे. यंदा हे माझं पहिलंच वर्ष आहे इथे आर्ट स्टॉल सादर करण्याचं. ते दरवर्षी वर्सोली बीच फेस्टिवल होत असतो, तर यावर्षी मी काहीतरी नवीन सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे हँडमेड आहे पूर्णपणे. याला मंडाला आर्ट असं बोलतात. त्याच्यामध्ये एकरंग संगती किंवा विरुद्ध रंग संगती असं सिमेट्रिक आकारामध्ये ते प्रेझेंट करायचं असतं आणि ते मिरर्स वगैरे लावून त्याचं अजून सौंदर्य वाढवलेलं आहे. तसंच हे जे फ्लॉवर्स आहेत ही कॉटनच्या धाग्यापासून बनवलेली आहेत. बाजारामध्ये काय प्लास्टिकचे मिळतच असतात, बट हे एक हँडमेड असं एक सुंदर असं काहीतरी एक वेगळं करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ओके. आकर्षणाचा भाग ठरलेल्या काही ठराविक स्टॉल धारकांच्या कलाकृतींना पर्यटकांसह नागरिकांची जास्त पसंती मिळताना पाहायला मिळत असून या कलाकृती इतरांपेक्षा वेगळ्या असल्याने त्या खरेदी करण्यासाठी मुंबई पुण्याहून नागरिक मोठ्या संख्येने महोत्सवात येत आहेत. या ठिकाणी काही मंडळींचं हे पहिलंच वर्ष असून त्यांनी शंख शिंपलेत. तसेच नैसर्गिक रंगांपासून बनलेल्या आकर्षक वस्तूंचे अनेक स्टॉल्स देखील लावले गेले. वर्सोली इथे दरवर्षी फेस्टिवल असतं, वर्सोली फेस्टिवल. इथे यावर्षी माझा स्टॉल आहे. तुम्ही बघू शकता माझ्या शंखांपासून बनवलेल्या वस्तू आहेत त्या मी इथे लोकांसाठी घेऊन आलेले आहेत. इथे जे टुरिस्ट येतील त्यांच्यासाठी ॲज अ सुव्हिनियर म्हणून अलिबागचं काही गिफ्ट घेऊन जाण्यासाठी म्हणून मी ॲज अ फ्रीज मॅग्नेट बनवलेले आहेत. रिअल शेल्स पासून बनवलेले आहेत. यात तुम्ही अलिबागचं नाव बघू शकता. तर एका छोट्याशा ह्याच्यात तुम्ही पूर्ण बीच फील करू शकता. तुम्ही जे टुरिस्ट घेऊन जातात इथून त्यांना पूर्ण वर्षभर माझ्या अलिबागची आठवण म्हणून हे इथून घेऊन जाऊ शकतात. हे एक छोटं प्रोडक्ट आहे. त्याच्यासोबतच एक छोटी मिनी फ्रेम एक आहे, हे तुम्ही बघू शकता. ही 200 रुपयाची छोटीशी वस्तू आहे, पण हे ॲज अ लोक इथून जातात तेव्हा अलिबागची आठवण म्हणून घेऊन जाण्यासाठी मी छोट्या छोट्या गोष्टी तयार केलेल्या आहेत. माझ्या प्रत्येक प्रोडक्ट मधून तुम्ही अलिबागला पूर्ण फील करू शकता. आणि माझ्या प्रत्येक प्रोडक्ट मध्ये रिअल शेल्स मी युज केलेले, कुठले आर्टिफिशियल्स नाहीयेत. आणि माझ्या फ्रेम्स मध्ये जे मी ग्लास युज केलेले आहे ते रिसायकल केलेले ग्लास आहेत. ज्या बॉटल्स वेस्ट म्हणून येतात बीच वरती ते आम्ही क्रश करून युज करतो फ्रेम्स मध्ये ॲज अ कलरिंग साठी. थँक्यू. या बातमीसह वेळ झाली आहे. बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.